मित्रांनो, सापाची जीभ पुढे दुभागलेली दोन भागात का असते? आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सापाची जीभ पुढच्या बाजूने दोन भागात विभागलेली असते. पण यामागे काय कारण आहे याचा उल्लेख महाभारतात आढळतो. महर्षी वेदव्यास यांनी रचलेल्या महाभारतात या संदर्भात एक अत्यंत रोचक कथा सांगितली आहे. ती अशी आहे की महान ऋषी कश्यप यांना 13 पत्नी होत्या. त्यापैकी कद्रू ही एक होती. सर्व नाग हे कद्रूचीच अपत्ये होती. महर्षी कश्यप यांच्या दुसऱ्या एका पत्नीचे नाव विनता असे होते. पक्षाचा राजा असलेला गरुड हा विनताचा मुलगा होता. एकदा कद्रू आणि विनता यांनी एक पांढरा घोडा पाहिला. त्याला पाहून कद्रू म्हणाली की या घोड्याची शेपटी काळी आहे, तर विनताने ती शेपटी पांढरी असल्याचा दावा केला. यावरून त्या दोघींमध्ये एक पैज लागली. आपली पैज जिंकण्यासाठी कद्रूने आपल्या नागपुत्रांना आज्ञा दिली की त्यांनी सूक्ष्म रूप धारण करून घोड्याच्या शेपटीला गुंडाळायचे, जेणेकरून ती शेपटी काळी दिसेल. काही नागांनी असे कपट करण्यास नकार दिला. त्यामुळे रागावलेल्या कद्रूने स्वतःच्याच मुलांना शाप दिला की तुम्ही सर्वजण राजा जन्मजयच्या सर्पसत्रात जळून भस्म व्हाल. या भयंकर शापामुळे घाबरलेले इतर साप कद्रूच्या सांगण्यावरून त्या पांढऱ्या घोड्याच्या शेपटीला जाऊन चिकटले. यामुळे ती शेपटी लांबून काळी दिसू लागली. परिणामी पैज हरल्यामुळे विनताला कद्रूची दासी व्हावे लागले. जेव्हा गरुडाला समजले की त्याची आई दासी झाली आहे, तेव्हा त्याने कद्रू आणि तिच्या नागपुत्रांना विचारले, मी तुम्हाला अशी कोणती गोष्ट आणून देऊ ज्यामुळे माझी आई तुमच्या गुलामगिरीतून मुक्त होईल? त्यावर सापांनी सांगितले की जर तू आमच्यासाठी स्वर्गातून अमृत कलश आणून देशील तर आम्ही तुझ्या आईला मुक्त करू. आपल्या पराक्रमाच्या जोरावर गरुडाने स्वर्गातून अमृताचा कलश आणला आणि तो कुश, एका प्रकारचे अणकुचीदार व धारदार गवत, या पवित्र गवतावर ठेवून दिला. सापांनी अमृत पिण्यापूर्वी पवित्र होण्यासाठी स्नान करायला जाण्याचे ठरवले. सापाचे लक्ष नसताना देवराज इंद्र तिथे आले आणि तो अमृताचा कलश घेऊन पुन्हा स्वर्गात निघून गेले. स्नान करून परत आल्यावर सापांना कलश गायब झालेला दिसला. ज्या कुशावर म्हणजेच गवतावर तो अमृत कलश ठेवला होता, तिथे अमृताचे काही थेंब नक्कीच सांडले असतील. या आशेने सापाने ते गवत चाटायला सुरुवात केली. मात्र ते गवत अत्यंत धारदार आणि अणकुचीदार असल्यामुळे ते चाटताना सर्व सापांच्या जिभेचे 2 तुकडे झाले. तेव्हापासून सापाची जीभ दुभागलेली आहे, अशी कथा पुराणात सांगितली जाते. तर मित्रांनो, ही छोटीशी पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.